काय वय इतके चुपचुप कोण आहे सगळ्या लगे हा लय शांत झाले लगे एवढं सायलेंट बाप रे बाप. मग काय आता जेवता जेवता काय बोलती का आता? नाही असं शांतता बसत नाही बाय कधी. जेवण असो का खाणं असो का पिणं असो का निंदणं असो काही काम असत बडबड बडबड असते आपली. लयच एकदम सायलेंट झाले सगळ्या म्हणून म्हटलं व दुसरं काही नाही. मी पण तेच म्हणू लागले. बरं जाऊ द्या चुपचापच खा कसं बी कसं 2 घास शिल्लक जाते आणि बारीक चव खा पचतंय चांगलं. खा बाई मला लई भूक लागली होती म्हणून मी चुपचाप खाऊ राहिले हो माय बिचारे हो. का व चंद्रकला बाई माझ्याकडे डुंगण करून कोण बसल्यावर लागे जेव राहिले बाय मी कुशल डुंगण केलं माझ्याकडे. माय मुद्दाम नाही केलं काही ह्या पाय तुझ्याकडे पाहिलं तर ही म्हणून माझ्याकडे डुंगण केलं हिच्याकडे पाहिलं ही म्हणून माझ्याकडे डुंगण केलं असं होतं ते. आणि मग आता कुठं तोंड करू मी सांगतोच नाही पण ते तिकडे पोर राहिलं ना तुम्ही माझ्याकडे पहा असं म्हणते मी. बरं माय घे इकडं तुझ्याकडेच पाहते काय चाललं हिच्याकडे डुंगण केलं तिच्याकडे डुंगण केलं. खाना वावरात कसं इथं का पंगत बसेल का कवरा आणि पंगत थोडी इथं पुरसा फुगा करायला डुंगण इकडे केलं डुंगण तिकडे केलं. नाही बाई सको बाई मला कसं तरी वाटतंय ते तसं माझ्याकडे कोणी असं डुंगण करून बसलं तर मला कसं तरी वाटतंय मला मग जेवणच जात नाही म्हणून. हसा 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 मला हसा हो माय तुला नाही हसू राहिलो ते डुंगण 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 चाललं ना त्याचं हसू येऊ राहिलो सगळ्याला. तुला कशाला हसू आम्ही. बरं चला आटापले सगळ्या जेवण चला बरं लागा बरं पातील पटपट नुसतं गप्पा करता ही तर लय का चुपचाप खात नव्हत्या का काही बी पुंगा काढते आपली म्हणते की कोण सायलेंट आहे कोण काय म्हणून चुपचाप बस द्यायचं खाऊ द्यायचं ना काय काही मला असं चुपचाप नाही करमत बरं बाई सको बाई मला असं बडबड बडबड असले का जरा जास्त करमत जास्त जेवण जाते पा. बरं आहे माहिती हॉबी बरी आहे तर चला झाले असं जेवण हो चला झाले. बाई निंदन निंदन बाई निंदन निंदन आणि पुढं ग एवढंच आहे का निंदन निंदन पुढं. मी सहज म्हणले असं ते काही गाणं थोडे निंदन निंदन असंच म्हणलं मी बाई निंदन निंदन म्हणूनच. माय म्हणलं बरं गाणं ऐकायला राहिलं मस्त गाणं म्हणायला लागली म्हणलं ही काय माहिती एवढंच आहे एक 2 शब्द. बरं मी काय म्हणते आपण नाही काय करू गाण्याची भेंड्या खेळू बरं निंदा निंदा मस्त पैकी हा आहे ना बरं चालतंय. हो चालतं सुरुवात पासून कर पण का तुम्ही गाण्याच्या भेंड्यात खेळणार आणि निंदणार कोण बरं गाण्याच्या भेंड्याच्या नावात निंद सोडून द्यायचं गाण्याच्या भेंड्यात खेळायचं बरं लगे नाही ना सको बाई नाही ना निंदा निंदा म्हणायचं गाणं निंदा आपलं कुठं बसून म्हणायचं निंदा तर हात चालूच ठेवायचा आणि तोडानं म्हणायचं आपल्याला. बरं माय पाहू मग ट्राय करून जमतं का. बरं सुरुवात मायापासून हा म्हणतो परदेशी परदेशी जाना नहीं मुझे छोड़ के दिल तोड़ के तसं नाही व ते मग कसं आहे म्हण बरं तू परदेशी परदेशी जाना नहीं मुझे छोड़ के दिल तोड़ के परदेशी मेरे यारा कहीं भूल न जाना असं आहे ते. हा तर मग थोडंसं चुकलं मग जास्त नाही चुकलं माझ्या लक्षात नाही आलं ते लवकर त्यामुळं मार काय आलं मग दिल तोड के मुझे छोड के कळलं क माय बी कवरून कोणतं गाणं बाई आता कणी आलं सको बाई कणी ते गाणं कसं होतं परदेशी मेरे यारा काही भूल न जाना न येले न शावाई न वरून दिले गाणे मग ना करते प्यार हाय मैं मर गई हाय मैं कर गई उनसे हुआ इकरार हाय मैं मर गई ई आला भाई मार ई इश्क इश्क करना है कर इश्क इश्क जीना है मर ले इश्क ही तो जिंदगी है धूम चाले धूम म मैया यशोदा ए तेरा कन्हैया पनघट ए मेरी पकड़ी है भैया तंग मुझे करता है संग मेरे चलता है राम जी की कृपा से मैं बच्ची हूँ राम जी की कृपा से स आलवर आणि त्यावर स माय बी सवरून कोणतं गाणं गड्या आता साजन 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 तेरी दुल्हन सजाऊंगी आणि पुढं बाई मला एवढं जातं बाई पुढं येत नाही मला ग आला म्हणा माझ्यावर मग हा गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण वहिनीला बसायला चांदोबाची गाडीला हरणांच्या जोडी गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण न म्हणून नवरून न बाई नवरून कोणतं गाणे माय मला नाही येत बाया म्हणावंच लागन बरं का हो मन पण नवरून कोणतं गाणे बाय मला आठवणार ना हो ते ना करते प्यार झालं ना हो झालं दुसरं पाय
त्याच्यावरच दुसरं म्हणलं चालन का हो? चायवजी दुसरं काही दुसऱ्या नावावरून नाही नाही आठवलं मला, आठवलं नावावरून गाणं आठवलं. अगं म्हण की मग. नन्ना रे नन्ना रे नन्ना रे नन्ना रे नन्ना रे नन्ना नन्ना रे नन्ना रे. पुढं म्हण ना ग, काय नन्ना रे नन्ना रे लावलं. नन्ना रे नन्ना रे नन्ना रे नन्ना रे बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा बरसो. ओ साहेब बारिश का रोसा है. ओ साहेब बारिश का रोसा है. नन्ना रे नन्ना रे नन्ना रे ना रे ना. वारी वा जमलं जमलं. मला बी नसालं. आता आहे का ना वरून गाणं एखादं डबल. वरून गाणं नाही उभे, आता दुसरं म्हणते मी एखादं बरं का नच्या ऐवजी. हा म्हण. खंडेरायाच्या लग्नाला आले वराडी कोण कोण, आले वराडी कोण कोण. संग पार्वती घेऊन आले गणपती नारायण, संग पार्वती घेऊन आले गणपती नारायण. बस बाई, मला एवढंच येतं ते बी चुकीचं येतं. हा बबिता, मी जास्त पिक्चर्स पाहत नाही पाय आणि काहीच गाणेच ऐकत नाही पाय, त्याच्यामुळे मला जास्त पिक्चरचं याचं गाण्याचं काही नाम नाही. आता तू म्हणू एखादं मस्तपैकी संग पार्वती घेऊन आले गणपती गजानन. न आलं मग आता न वरून तुला बी येणार नाही म्हणत, तुला जे म्हणते. बरं ऐका तर मग. सुन बाबा सुन, सुन बाबा सुन, प्यार की धुन मैंने तुझे चुन लिया है, तू मुझे चुन 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 चुन. सुन साहिबा सुन, प्यार की धुन. चुकीचं म्हणलंय. सुन बाबा सुन, सुन बाबा सुन नाही, दे सुन साहेबा सुने. मागून म्हणलं बरोबर, आधी चुकीचंच म्हणलं. पण कुठं परफेक्ट गाय काय लगे, चुकलं तर चुकलं. ओहो राजाजी, काय आणू तुम्हाला खायला? काय झालं रे हसायला राजू? अगं तू कितीही ऍक्टिंग केली आबोलीची, तरी तू आबोली सारखी नाही होऊ शकत. तू आबोली सारखी, कळलं का तुला? म्हणजे तुला मी अबोली सारखी पाहिजे का? म्हणजे तुला अबोली आवडते का माझ्यापेक्षा जास्त? नाही ग, ती आवडत नाही म्हणून तर तुझ्याकडे आलो मी. तू तिची ऍक्टिंग नको करत जाऊ, तू जशी आहे तशी छान वाटते मला. हो ठीक आहे तर, पण मला खूप आवडतं मला तिची ऍक्टिंग करायला. ओ राजाजी, कधी येतं घरी राजाजी? लवकर ये ना राजाजी. बरं ठीक आहे, जाऊ दे ना. आता आपण ना, मला काय वाटतंय कुठेतरी जाऊया ना रे आपण फिरायला. यार कुठं चालती? आणि आपण गेलो पण तर काय घरी काय सांगू मी? चाट मारावं लागन, घरी खोटं बोलावं लागन ना. बोल की मग खोटं, एवढं खोटं बोलतो ना आता, अजून थोडं खोटं बोल. ठीक आहे, चल कुठं जायची इच्छा आहे तुझी सांग. मला वाटतंय चल लोणावळ्याला जाऊया. लोणावळा? ठीक आहे लोणावळा. ठीक आहे, मग तुझी इच्छा आहे तर जाऊया लोणावळ्याला. कधी चालती पण सांग मग. उद्या जाऊया की, उद्या नसले तर मग परवा नक्की. अच्छा, पण मग घरी काय सांगावं ते विचार करावा लागन. मी सांगते ना काय सांगतो. इतकं खोटं बोलतो का रे तू? तुला एवढं सुचत नाही का लगे? सांग ऑफिसची मीटिंग आहे म्हणून, सगळ्या स्टाफला घेऊन जायचंय भाऊ असं सांगून दे. हेच सांगावं लागणार आहे. करेक्ट. मीटिंग फिटिंग आणि आपण करू तिकडे मीटिंग लोणावळ्याला दोघं जणे. हो ग हो, आपलीच दोघांची मीटिंग करूया. ठीक आहे. वाव केवढं छान रेस्टॉरंट हे, बापरे मी तर पहिल्यांदा आले इथं. खूपच टेस्टी जेवण असं पण इथं नाही का रे? हो लय टेस्टी जेवण भेटतं इथं. अरे तो आबोली ताईचा नवरा तो, त्याला कोण भेटलं का ते नवीनच? अरे राजू भाऊजी, तुम्ही आबोली ताईचे मिस्टर ना? तू कोण रे? मी आपल्या गाव इथलंच ना, आबोली ताईच्या घराशी जरीच घर आहे आमचं. ओळखलं नाही मला भाऊजी तुम्ही? नाही मी नाही ओळखलं. काय चाललंय आबोली ताईचं? मस्त आहे ना आबोली ताई? हो मस्त आहे. तू कसं काय रे इकडं कसं काय आला? मी पण असंच जेवायला आलतो इथे रिसॉर्ट मध्ये. अच्छा. आणि हे मॅडम कोण आहे? आबोली ताईला नाही आणलं तुम्ही सोबत? हे मॅडम कोण आहे पण? अरे बापरे, याला सांगू आता मी? मी यांची राजूची मी मावस बहीण आहे. तर आम्ही इथे भेटलो तर म्हणून आम्ही ती चहा नाश्ता करायला आलो. बाळा जा तुझ्याशी कामाशी काम कर जा. अच्छा ठीक आहे दाजी, मग इथे बसतो मी. या कधी घरी आले तर चहा घ्यायला. हो येईल ना. जा तू जा. कोण रे हे? आबोली ताई नाही का?